साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। अरे घाबरून जाऊ नका, इकडे तिकडे बघू नका. मी तुमचा औदुंबर बोलतोय. होय, मी आपल्या श्री क्षेत्र नारायणपूरच्या अंगणात उभा असलेला तोच औदुंबर बोलतोय. आज गुरुपौर्णिमा. आपल्या जीवनातील अंधकार दूर करून प्रकाशाची वाट दाखवणाऱ्या सद्गुरू अण्णांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा मंगलमय दिवस. म्हणूनच आज तुमच्याशी संवाद साधावासा वाटला. वर्षानुवर्षे मी या अंगणात स्थिर उभा आहे. मी अनेक ऋतू पाहिले, वादळं पाहिली, पण या नारायणपूरच्या भूमीवर मी जे पाहिलं ते अद्भुत होतं. ते होतं आपल्या सद्गुरू अण्णा महाराजांचं अलौकिक कार्य. त्यांनी माझी केवळ एक झाड म्हणून सेवा केली नाही, तर साक्षात दत्तरूप मानून मला आईच्या मायेनं जपलं. रोज सकाळी श्रद्धेनं वाहिलेलं ते अर्घ्यजल, नामाच्या गजरात घातलेल्या त्या प्रदक्षिणा आणि त्यांच्या डोळ्यातील भक्तीचे ते अश्रू, या साऱ्यांनीच माझी पाळमुळं चैतन्यानं बहरून आली. त्यांची मी पाहिलेली ती भक्ती केवळ स्वतःपुरती मर्यादित नव्हती. याच औदुंबराच्या छायेत आणि नारायणेश्वराच्या मंदिरात बसून त्यांनी जी कठोर साधना केली, जे अखंड नामस्मरण केलं, त्याची फलप्राप्ती म्हणून एक दिवस सूर्योदयाच्या वेळी माझ्याच साक्षीनं आणि माझ्याच छत्रछायेखाली दत्त महाराजांनी त्यांना दर्शनरूपी साक्षात्कार घडवून जनकल्याणार्थ सेवेचे आशीर्वाद दिले. आणि त्यानंतर या परिसराचं रूपच बदलून गेलं. अण्णा महाराजांची निष्ठा अढळ होती, त्यांचा भाव शुद्ध होता आणि याच साधनेच्या बळावर अण्णांनी या सामान्य भूमीला आणि संपूर्ण गावाला एका पवित्र तीर्थक्षेत्रात बदलून टाकलं. समाजातील अनेकांच्या अंधारमय जीवनात ज्ञानरूपी प्रकाशाचा दिवा लावून त्यांचं जीवन उजळून टाकलं. आज मी पाहतोय दूर दूरहून येणाऱ्या व्याकुळ मनांना माझ्या छत्रछायेत आणि अण्णांच्या कृपा आशीर्वादाच्या सानिध्यात जी परमशांती मिळते, ती सद्गुरू अण्णांच्या दिव्य ऊर्जेचं फळ आहे. तुम्हाला तर माहीतच आहे, मानवजातीच्या कल्याणासाठी व आपल्या भारतभूमीच्या एकतेसाठी त्यांनी या देशाच्या 4 दिशेला तुम्हा शिष्यांच्या श्रमदानातून 4 भव्य दिव्य दत्तधाम उभी केली आहेत. मला हेही सांगायला आवडेल की हे अतुलनीय कार्य करत असताना ते मला देखील विसरले नाहीत. प्रत्येक ठिकाणी मला सुद्धा घेऊन गेले. श्रद्धेनं आणि मायेनं त्यांनी माझं संगोपन आणि संवर्धन करून मला या सेवा कार्याचं साक्षीदार देखील बनवलं. हे मी माझं भाग्यच समजतो. भले आता देहरूपाने सद्गुरू अण्णा महाराज आपल्याला दिसत नसतील, पण ऊर्जेनं मात्र ते याच अंगणात आणि माझ्या सावलीत सदैव बसले आहेत. आणि असतीलही अण्णांनी या कलियुगात भक्तीचा एक नवा आदर्श माझ्या साक्षीनं निर्माण केला आहे. माझ्या छायेत साधना करून या भूमीचं आणि माझं सोनं करणाऱ्या माझ्या लाडक्या सद्गुरूंच्या चरणी हा औदुंबर साष्टांग नमस्कार करून आजच्या
गुरुपौर्णिमेनिमित्त त्यांना कोटी कोटी वंदन करत असतानाच हे देखील सांगतो की सद्गुरू अण्णा महाराजांचं पुढील सेवा कार्य त्यांच्याच कृपा आशीर्वादानं आपल्या खांद्यावर लीलया पेलणाऱ्या, सर्वांना सोबत घेऊन आध्यात्मिक वाटेवर चालणाऱ्या चैतन्य स्वरूप टेंबे स्वामींच्या पाठीशी देखील मी आशीर्वाद रूपानं सदैव आणि अखंड पाठीशी उभा आहे आणि असेलही. अरे हो, बोलण्याच्या ओघात राहूनच गेलं की. खूप दिवस झाले सद्गुरू अण्णा महाराजांचा आशीर्वाद रूपी आवाज मी ऐकला नाही आणि तुम्हीही ऐकला नसेल. मला तर आवडेलच, पण तुम्हालाही ऐकायला नक्कीच आवडेल, हो ना? चला तर मग ऐकाच. या ठिकाणी कसं आहे, मी आता तुकाराम महाराज झालोय. हो, तुकाराम महाराज झालो मी आता या ठिकाणी, नाही का? झालं म्हणजे झालं का? हा, झाला म्हणजे झाला का? तो तुकाराम होता, मला विचारलं त्याने तुकाराम आहेस का? तुकाराम आहे का? तुझ्यामध्ये राम आहे का? असं त्यांना विचारलं. तुकाराम महाराजचा प्रश्न असा आहे, म्हणजे या ठिकाणी मला आवडून सांगायचं, काय सांगायचं, कहाणी सांगायची पंढरपूरची. पंढरपूरचा देशात चाललेला, पंढरपूरची वारी चाललेली, पंढरपूरचं सगळं चाललेलं आहे. पंढरपूरच्या हिशोबामध्ये पंढरपूरचं आपण भाषण सांगितलं. या ठिकाणी आजच्या काळामध्ये आज जे वातावरण आहे ते असंच आहे. आजच्या काळामध्ये वातावरण जे ते असंच आहे. भले घरामध्ये स्थिरता नाही, शांती नाही, समाधान नाही, आनंद नाही. त्याच्यामुळं पाऊस गेला. कुणामुळं? फक्त माणसामुळं. माणसाची नीतिमत्ता नीट नाही, माणसाची चाल नीट नाही, माणसाची खेळी नीट नाही, माणसाचं वातावरण नीट नाही, डोळ्याचे पाणी दृष्टिकोन नीट नाही. अशा पद्धतीने माणूस खराब झालेला आहे. माणूस खराब झाला म्हणून पाऊस बंद झाला. पाऊस बंद झाला याच्याकरता समजला जातं. याला मागच्या 2 वर्षापूर्वी मी लोकांना सांगत होतो, पाऊस आहे जो पडतोय, पाऊस कसा पडतोय, पाऊस कुणाकरता पडतोय? पशु पक्षी हे जे आहेत त्यांना त्यांच्याकरता पाऊस पडतोय, माणसाकरता पाऊस पडत नाही. पण तरीही माणसं सुधारायला तयार नाही. या वेळेला ते काय केलं, सगळे सपाट करून लागली, सगळे सपाट करून लागली. काय उलटे पालटे सगळे पाळी घालून लागले सगळ्यांना. मराठी भाषा काय पाळी घालून लागली, सगळ्यांना पाळी घालून लागली. अशा पद्धतीचा भाग या ठिकाणी चाललेला आहे. म्हणून या ठिकाणी सर्व लोकांना या ठिकाणी आता आम्हाला बरेचसे लोक विचारतात, नानपुरला काय आहे तुमचं? नानपुरला पाऊस होतो का? नानपुरला पाऊस कसा होणार? नागपूरला आमच्याकडे सगळे लाभाडी झाले, सगळे लोक एकमेकाला फसवतात. एक सगळे लोक इमारत चाललेले आहे. नागपूरला या ठिकाणी बाहेर नागपूरमध्ये लोक माणूस येत नाही. बाहेरचे लोक जे येतात, बाहेरचे लोक नामकरण करतात, बाहेरचे लोक या ठिकाणी बंद करतात की त्याच्या पद्धतीने तिथं त्यांच्या गावात पाऊस होतोय. कुणाला आज इकडे पाऊस झाला असं भाग महत्व. नागपूरला पाऊस या ठिकाणी पुण्यात नाही कुणाचं, या ठिकाणी आता भाग केला बसला. हो, हे सगळ्यांच्या बाबी आहेत, आपण प्रत्येकाने लक्ष ठेवायचं. म्हणजे या ठिकाणी मला अजून काय सांगायचे, माणसं आपण नीट आहोत. आपली माणसाची मानसिकी जर सुधारली, आपण माणसं जर नीट झालो तर परमेश्वर आपल्या कृपा केल्याशिवाय कदापि राहणार नाही. या ठिकाणी येणारे मंडळी जे आहेत, या ठिकाणी येणारे भाविक भक्त जे आहेत ते कसे आहेत, ते सज्जन आहेत, अति हुशार आहेत. अशी या ठिकाणी आणि येणारी मंडळी जी आहेत, या सगळ्या मंडळी समजून घ्यावा. त्यांनी आपल्या बाहेरच्या लोकांचा अनुभव घ्यावा, प्रत्येकाचा अनुभव घ्यावा, प्रत्येक माणसाने समजून घ्यावं. आणि या ठिकाणी आपलं कसं होतं तुम्ही सांगा. या ठिकाणी त्या बाईच्या किस्सा त्यांनी सांगितलं की आकाबाईचा किस्सा प्रत्येकाने ऐकला पाहिजे, त्याला मी समजून सांगितलं पाहिजे. एक एक किस्सा समजावून सांगतो. त्यावेळेला बाया कशा असतात, हा पहिला भाग. बाया कशा असतात, हा पहिला भाग. आज मी काय सांगत नाही, जाऊ द्या. पुरुष कसे असतात, लबाडात लबड 1 नंबर चोर, लबाडात लबड 1 नंबर चोर, खोटं बोलणे 2 नंबर, खोटं बोलणे हा त्यांचा पिसाब आहे, खोटं बोलणे हा त्यांचे बिमलेला आहे. असा भारताला मला वेगवेगळ्या पद्धतीच्या परमिशनाने या ठिकाणी साक्षरी केलेल्या आहे, वेगवेगळ्या पद्धतीने परमिशन दिलेल्या आहे.
या पद्धतीने सगळं चाललेलं आहे आणि या पद्धतीने परमेश्वर या ठिकाणी त्यांचा सर्वांचा धाव देतो. त्यावेळेला परमेश्वर सर्वांच्या कृपा करणार, सर्वांना आनंद देणार आहे. पण आनंद देणार कवा देणार काय बंद झाला कवा देणार आनंद ज्या ठिकाणी तुमच्या अंतःकरणामध्ये आनंदाची ज्योत प्रज्वलित होईल. ज्यावेळेस तुमच्या अंतःकरणामध्ये स्वतःच्या अंतःकरणामध्ये ज्योत प्रज्वलित होईल, ज्ञानाची ज्योत प्रज्वलित होईल, त्यावेळेला परमेश्वर तुम्हाला सर्वांना आनंद केल्याशिवाय म्हणून या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या प्रत्येकाने समजून घेतलं पाहिजे. या पद्धतीने समजावून घेतलं पाहिजे. आज या ग्रुपवरच्या निमित्ताने मला आवडून सांगायचे या ठिकाणी वेगवेगळ्या भाग, या ठिकाणी वेगवेगळी माणसं, वेगवेगळ्या समाजाची माणसं, आज 4-6 राज्याची मंडळी या ठिकाणी आले, वेगवेगळ्या भागातून मंडळी आले. त्या सगळ्यांना मानाच्या अंतरापासून आशीर्वाद आहे. त्याकरता मला सर्वांना आशीर्वाद द्यायचा, सर्वांचं कल्याण हो अशी परमेश्वराच्या चरणावर मी विनंती करतो. मी परमेश्वराच्या चरणावर विनंती करतो हे बरोबर आहे. मी विनंती करतो हे बरोबर आहे. मी विनंती करतो परमेश्वरा, भगवंता, सगळे लोक फुकेलेले आहेत त्यांना दे. पण परमेश्वराच्या मनात द्यायचं नाही तर काय करणार? परमेश्वराच्या मनात जर द्यायचं नसेल तर काय करणार आपण? हो असं भाग्य मारतात. म्हणून या ठिकाणी मला आवडून सांगायचे जो खऱ्या अंतःकरणाने परमेश्वराची सेवा करतो, खऱ्या मोकळ्या मनाने अंतःकरणाने सेवा करतो, मोकळ्या मनाने समृद्ध झालेला आहे, मोकळ्या मनाने या ठिकाणी समृद्ध झालेला आहे. या ठिकाणी आमच्याकडे इतर लोक येणारी जे आहेत, येणारे लोक जे आहेत की 100% नाही, माझी तक्रार नाही. कोण 40%, कोण 50%, कोण 60% इथपर्यंतच आहे. त्यापेक्षा पुढची मर्यादा नाही. पण ज्या समाधानी आहे, आनंदी आहे, त्याचं कल्याण झाल्याशिवाय 100% नाही. सर्व लोकांना या ठिकाणी मनाच्या अंतर्गत आनंद देतो आणि सर्वांनी त्यात समाधान मानावं असा अंतःकरण होतो. एकदा हातवर करून घेतो. गुरुदेव दत्त, गुरुदेव दत्त, गुरुदेव दत्त. सर्वांना मनाच्या अंतःकरण आशीर्वाद.